होत नसे जो वर्त वाज्ञा कुणा चालणे शक्य नसे काही न करू शके अवतार तव इच्छेने होत असे सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। परम आदरणीय गुरु रूप प्यारी साध संगत जी, प्रेम से कहना प्रेमाने बोला। काही बोलण्या अगोदर सद्गुरु माताजींच्या पवित्र पावन चरणाचं ध्यान करूया आणि ज्या जोडप्याच्या निमित्तानं मगापासून 90% आमचं लक्ष तिकडच होतं, त्या जोडप्याच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद मागूया। आभार मगापासून इथे सर्वांचे झाले, ते आभाराचे पात्र होतेच, पण मला आता असं वाटायला लागले आभाराचे पात्र खरं तर आता ते आहेत, त्यांचे धन्यवाद मानूया आणि सगळ्यात मोठं सहकार्य आता त्यांचं आहे आपल्याला। मग असे आमचे महात्मा म्हणाले आवाज सगळाच येतोय पण ग्रहण कोणी काय करायचं हा विषय आमचा आहे। काहीतरी ग्रहण करता यावं, वेळ काढून आम्ही इथे आलेलो आहोत, इथलं काहीतरी आमच्या पदरात पडावं, जीवनाला माझ्या नवीन दिशा मिळावी ही आमची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होणार आहे त्यांच्यामुळं, कारण ते त्यांचं बंद झालेलं आहे। प्रेमाने बोला। आणि माझा आवाज जर तो परिवार ऐकत असेल, निरंकारी मंडळाच्या वतीनं दास स्वयं तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। अजून जर तुमचं काही नाचणं गाणं शिल्लक राहिलं असेल, एक 20-1 मिनिटांनी आम्ही सुद्धा तुमच्यामध्ये सामील होऊ शकतो, पण हा आवाज तुम्ही देखील ऐका आणि खऱ्या अर्थानं पुण्याचं काम तुम्ही करताय की यांना सगळ्यांना आता व्यवस्थित ऐकायला येते। प्रेमाने बोला, सर्वांनी बोला। विशेष गोष्टी मगापासून इथं सांगितल्या गेल्या, दासला असं वाटत नाही की काही सांगायचं शिल्लक राहिलं, बाकी काहीतरी आहे, अजून काहीतरी वेगळ्या भाषेत वेगळ्या युक्तीत काहीतरी सांगायची गरज आहे असं अजिबात वाटत नाही। पण आमच्या माजी नगरसेविका मॅडमने अतिशय महत्वाचा उपदेश इथे आम्हाला केला। त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आज आपण गेलो नाही इथून तरी भरपूर झालं। एका ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, मनुष्याचा जन्म प्राप्त केल्यानंतर या मनुष्य जीवाने जर माझी भक्ती केली, जिथं जिथं या मनुष्याच्या द्वारे ज्या ज्या ठिकाणी माझी भक्ती सुरू असेल, कोणत्या ना कोणत्या रूपाने माझं यशोगान सुरू असेल, माझं भजन सुरू असेल, माझं कीर्तन ज्या ठिकाणी सुरू असेल, माझं स्मरण ज्या ठिकाणी सुरू असेल, त्या ठिकाणी अन्याय अत्याचार भयभीत करून टाकलेलं वातावरण, दूषित वातावरण, घृणा नफरतेचं वातावरण तिथं पाहायलाच मिळणार नाही, तिथं नसणार आहे, तिथं केवळ आनंद असेल। आता भगवान श्रीकृष्णांचं हे वाक्य जे अर्जुनाला त्यांनी सांगितलेलं आहे, त्या वाक्याचा आम्ही सध्या विचार करूया, मग लक्षात येईल। भिंतीवरती कॅलेंडर आमच्या लावलेलं असायचं, भगवान श्रीकृष्णांचा फोटो आणि अर्जुनाचा फोटो त्या रथामध्ये असायचा आणि खाली लिहिलेलं असतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे असं वाक्य त्यावेळेला ते का बोलले आणि त्या वाक्याची सध्या आवश्यकता किती आहे हे लक्षात येईल आमच्या. भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे या कलियुगात ज्या ठिकाणी आम्ही ज्यांना नास्तिक म्हणतो, नास्तिक लोक, देवाला जे मानतच नाहीत, अशा लोकांच्या वस्तीमध्ये जरी गेलं तरी आमच्या लक्षात येईल की तिथं सुद्धा भक्ती सुरू आहे. तिथं सुद्धा याना त्या कारणाने भगवंताचं नाव घेतायत. तिथं सुद्धा भजन कीर्तन सुरू आहे. मग प्रत्यक्षात टाळ वाजवून असेल किंवा काहीतरी ठेच लागल्यानंतर, काहीतरी दुःख झाल्यानंतर देवा असा आवाज मनोमनी येतच असेल. सांगण्याचा भावार्थ असा, एकही ठिकाण, एकही जागा, एकाही माणसाचं मन, एकाही माणसाचं हृदय देवाच्या भक्तीपासून वंचित नाहीये. परमात्म्याच्या भजनापासून वंचित कोणी नाहीये. जरी सुखात त्याला आठवण येत नसेल, दुःखात तो कळवळा येतोच, कारण दुसरा पर्यायच नाही. मूळच ते आहे. त्या मुळाशी जोपर्यंत निगडीत होत नाही, त्या मुळापर्यंत पोहोचत नाही, तडपण धडपण तडपणं हे चालूच राहणार शेवटच्या श्वासापर्यंत. तोपर्यंत या जीवाला सुख शांती नाहीये, तोपर्यंत या जीवाला स्थिरता नाही. जिथून आलोय तिथं जोपर्यंत पोहोचत नाही, तिथपर्यंत जोपर्यंत जात नाही, शांत होण्याचा उपाय नाही. कोई कितना भी झंझट करे, कितने भी खटपट करे, नहीं. जो मेरा मूल है, मैं जिसका अंश हूं, उस परमात्मा का, जिसकी वजह से मैं अभी सांसें ले रहा हूं, जिसकी वजह से मैं जिंदा हूं, जब तक उसके साथ मिलना नहीं होता है, वहां तक जाकर जब तक मिलते नहीं है, शांत होने का उपाय नहीं है. परत गोष्ट तिथं भक्ती सगळीकडे सुरू आहे आणि भक्तीचा परिणाम भगवान श्रीकृष्णाने सांगितला अर्जुनाला. जिथं माझी भक्ती सुरू असेल, जहां पर मेरा भजन है, जहां पर मेरा कीर्तन है, वहां पर एक झंझट वाला काम, भयभीत करने वाला वातावरण, दुख भरा, द्वेष भरा, नफरत वाला, ये ऐसा दृश्य दिखाई नहीं देगा. वहां पर केवल आनंद होगा, केवल खुशियां होगी. किसी के भी चेहरे पर मायूसी नहीं होगी जहां पर मेरा भजन है. थोड़ा सोचे, कहां पर भक्ति नहीं है, कहां पर भजन नहीं. सब कुछ, सब लोग अपनी अपनी मान्यता के अनुसार जहां जहां पर मेरी आस्था है, जिथं जिथं माझी आस्था आहे, जिथं जिथं माझा विश्वास आहे, त्या त्या ठिकाणी भक्ती सुरू आहे. निरंकारी मिशन हा मंच तो प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण करतोय. अरे मग भक्ती सुरू आहे, यशोगान सुरू आहे, मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला आनंद का दिसत नाही? ते खुशीचं वातावरण का दिसत नाही? ते सुख का दिसत नाही? हे जीवाला तो आराम, तो चैन का नाही? भौतिक सुखाची कमी आहे, पैशाची कमी आहे माणसाकडे, वस्तू पदार्थांची कमी आहे, भरपूर आहे, ऍडव्हान्स आहे. भक्ती सुरू आहे तरी सुख नाही, भौतिक सगळं आहे तरी सुख नाही. कारण काय? मग आम्ही करतोय ते कुठेतरी खालीवर आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी असत्य आहे, नाहीतर मग भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं खोटं आहे. काय तुझे बरोबर का? आता देवाचं खोटं ठरवण्याला या जगात कोणीच नाहीये. खालीवर आहे तर माझ्याकडेच आहे, तपासून पाहण्याची गरज आहे. प्रेमाने बोला. इतके गंभीर काय व्हायची गरज अजिबात नाही. हा सहज होण्याचा दरबार आहे. ज्या ठिकाणी गंभीर व्हायचंय तिथं आम्ही गंभीर होत नाही, जिथं ज्या गंभीरतेची गरज आहे तिथं गंभीर होत नाही, आणि जिथं काही आवश्यकता नाही, सगळं काही काल्पनिक आहे,
त्या ठिकाणी मात्र डोळं घालून जेवढं डोळ्यामध्ये पाणी आहे तेवढं काढून मोकळा झालेला असतो. प्रेमाने बोला. 1993 साली अख्खा महाराष्ट्र रडला होता, विशेषतः माता भगिनी. एक पिक्चर बघून, एक सिनेमा बघून ज्यांच्या चेहऱ्यावर हसवलं त्यांना कळलं महाराज काय म्हणतायत. संबंध होता का? काही नव्हता. थिएटर मध्ये आई बरोबर बसलो होतो आणि ते दृश्य बघताना आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं, रडत होती. आईकडे बघितलं, बाजूला बघितलं, त्या पण रडत होत्या. घाबरलो. 5 वर्षाचं वय होतं. आईला म्हणलं काय झालं रडायला, तू मला पिक्चरला घेऊन आली, तू रडतेस का? मला म्हणली मुडद्या कपस नव्हतं, नरड दाबीन तुझं. बाहेर आल्यानंतर म्हणलं काय झालं आता तरी सांग ना. तर बाबांना सांगेन. आई थिएटर मध्ये रडत होती. अरे म्हणली तू पिक्चर बघत होतास, तुझं लक्ष कुठं होतं? ते बघ ना, ती सासूनं तिला मारली, अशी कुठं सासू असती का? बघ ना, तिला एकुलता एक भाऊ होता, त्याचा हात तुटला, असं कुठं होतं का? त्या हातात पण राखी बांधायला पाहिजे होती. मी आईला समजावत होता, अगं ती मेली नाही, ऍक्टिंग होती, तो दिखावा होता. पुढच्या आठवड्यात तिचा दुसरा पिक्चर येईल. समजावलं आईला, पण आई 8 दिवस जेवली नव्हती. प्रेमाने बोला. जिथं गंभीर होऊन तो विषयाचं चिंतन करायला पाहिजे तिथं मात्र मी गंभीर नसतो. आणि ज्या काल्पनिक गोष्टीचा माझ्या आयुष्याशी काडीचा संबंध असतो तिथं रात्रंदिवस मी डोळे लावून बसलेलो असतो. तरुणांना माझा प्रश्न आहे, आम्ही सगळे तांत्रिक आहोत, आता तंत्रज्ञान वापरण्याने. कोणीतरी हात वर करून सांगावं, जे मी फेसबुक वापरतो दिवसातनं किती तास? 10 तास जर फेसबुक मी वापरत असेल, 10 तास मी व्हॉट्सअप बघत असेल, कोणीतरी हात वरून करून सांगावं आतापर्यंत फेसबुक बदली एखादी गोष्ट, अमुक गोष्ट माझ्या कामाची आली, त्यानं माझ्या जीवनात आनंदाला सांगावं बरं. त्याचा इथं आम्ही सत्कार करू. वाहत चाललेला आहे शब्द. जीवनाचा उद्देश, जन्माचं महत्व जाणून घ्यायचा कोणी प्रयत्न करत नाही. आमच्या नगरसेविका मॅडमजींनी जो उल्लेख केला या ठिकाणी, आता त्यांचाच प्रश्न त्यांना विचारणार आहे. कारण गावाचा सरपंच चांगला तर ते गाव, घरातला कुटुंब प्रमुख चांगला तर मग ते घर, देशाचे पंतप्रधान चांगले मग देश चालणार. तसे हे साक्ष देणार. त्या म्हणाल्या मगाशी की जन्मामध्ये सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाचं कोण असेल, आपला गुरु कोण असेल तर ते आई वडील आहेत. प्रेमाने बोला. आहेत का नाहीत? अजिबात कोणी झोपायचं नाही बरं का. आपल्या अतुलजीने 2 वेळा सांगितलं की महाराज आजच्या कार्यक्रमाचं लिमिट नाहीये. अरे देवा, अगोदरच ते ऐकून कंटाळभर झाले, बसून घाम आलं आणि हे कुठनं आलं? प्रेमाने बोला. मॅडम मगाशी म्हणाल्या की आई वडील हे आमचे गुरु आहेत. होय, आमचे गुरु आहेत. भक्ती करणाऱ्यांना हा प्रश्न आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितले, माझी भक्ती जिथे सुरू असेल तिथे आनंद आहे, तिथे केवळ उत्साहाचं वातावरण आहे, तिथे दुःख नाहीये. मग कोणत्या ना कोणत्या रूपाने या ना त्या मान्यतेने मी जर भक्ती करतोय, या सगळ्या भक्तीचा, या सगळ्या अध्यात्माचा, ज्याला मी अध्यात्म म्हणतोय, ज्याला परमार्थ म्हणतोय, त्या परमार्थाचा, त्या अध्यात्माचा, त्या भक्तीचा समाज मनावर परिणाम का नाही, हा प्रश्न या मंचावरून सध्या आला. त्या आनंदाचा स्पर्श का होत नाही? मॅडमने ज्या आई वडिलांना गुरु म्हटलं, होय ते गुरु आहेत आमचे, जरूर गुरु आहेत. पहिली सेवा कुणा करायची, कुणाची करायची? आई वडिलांचीच करायची. प्रश्न आहे, सावित्रीबाई बाई फुलेंच्या महाराष्ट्रात, राजमाता जिजाऊच्या महाराष्ट्रात, संत सखुबाईच्या महाराष्ट्रात, संत जनाबीच्या महाराष्ट्रात त्याच आई वडिलांचे वृद्धाश्रम का वाढत चाललेत, हा प्रश्न या मंचावरून. 65% नागरिकांचा छळ होतोय भारतात. सर्वे करणारे ही आकडेवारी आहे बरं का. अध्यात्माची गरज काय? मगापासून सांगितलं, निरंकारी मिशन त्या देवाला दाखवतं. ज्या
ज्याची तुम्ही पूजा करताय, ज्याची भक्ती करताय, त्या परमात्म्याची ओळख किती होते? त्याला जाणा, त्याला पहा. कशासाठी पहा? भक्ती तर सुरू आहे. मी जातो ना मंदिरात, मी मानतो ना सिद्धिविनायकाला, मी मानतो ना दुर्गा देवीला, मी लक्ष्मीची पूजा करतो ना, मी शिर्डी साईबाबाला जातो ना. अरे अतिशय चांगली गोष्ट आहे. गेलं पाहिजे, मानलं पाहिजे, भजलं पाहिजे. माझ्या जीवाचा संबंध असतो आहे भक्तीचा. प्रश्न है अगर मैं इतना सब कुछ करता हूं तो उसका सकारात्मक परिणाम मेरे मन में क्यों नहीं है? मेरी सोच अभी भी नफरत वाली क्यों? मेरे मन में दूसरे के खिलाफ घृणा क्यों? अध्यात्म जिसके जीवन में आ गया वो पाक पवित्र हो गया. जिसको ये अध्यात्म समझ में आया, जिसके जीवन में सच्चा परमार्थ आया, उनकी सोच बदल गई. निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानेश्वरांची सोच बदलली आणि नेऊन ठेवला. हे विश्वची माझे घर. अरे कौन कहता है ऐसा? क्या सोच है? हे विश्वची माझे घर. ऐसी मति जयाची स्थिर. अरे ऐसी मति परमार्थ की बात होनी चाहिए. आध्यात्म जीवन में आने के बाद जिसकी ऐसी मति हो गई, विशाल हृदय वाली, दूसरे के प्रति प्रेम करुणा से जो भर गया, वो आध्यात्मिक है, वो भक्ति वाला है, वो परमार्थ है. और कोई परमार्थ हो ही नहीं सकता साथ संगत जी. जो करने से जीवन में कोई परिणाम ही नहीं है, फिर वो कार्य किस काम का? संसार में छोटी मोटी बात अगर हम करते हैं, छोटा मोटा कार्य जब करते हैं, उस हर एक कार्य का परिणाम है. वैसे ठीक भक्ति जो करता हूं ना, उसका भी परिणाम मेरे जीवन में दिखना चाहिए. तभी वो भक्ति है, तभी हो अध्यात्म है, तभी हो परमार्थ, तभी ये बात जाहिर होती है. हाँ मैं आध्यात्मिक हूँ, हाँ मैं परमार्थिक हूँ, हाँ मैं ये गुरु को मानता हूँ, हाँ ये इस मंदिर में मैं भक्ति करता हूँ. तभी ये बात सिद्ध होती है, जाहिर होती है. नहीं तो नहीं होती. जिसके मन में ये भाव नहीं है ना, कोई भी कहीं नहीं कहेगा किसी से मैं भक्ती करता हूं. मॅडमने सांगितलं की आई वडील गुरु आहेत. त्याच आई वडिलांचा 65% नागरिकांचा, मॅडम ही आकडेवारी बरोबर आहे बरं का, सर्वे केलेले तुम्ही नीट आहे का? आणि आज तुम्ही ग्वाही दिली, ते सगळ्यांच्या जीवनात आनंद देणार 100%. प्रेमाने बोला. 65% नागरिकांचा छळ होतोय. सगळ्यांना प्रश्न आहे, कुणापासून छळ होतो? मॅडमजी तुम्ही बोलला तर कळल मला, जागा आहे म्हणून. सगळे कीर्तनातली सवय असं, म्हणजे सगळ्यांचे डोळे दिसतात ना, मग मला असं वाटतं सगळे जागे आहेत. पण एका वैश्विक चालकानं मला सांगितलं, महाराज लवकर आटपा. म्हणलं माणसं सगळी जागे आहेत, टक लावून बघतायत. म्हणले नाही तसं नाही, अहो झोपलेत. म्हणलं डोळे तर उघड आहेत. म्हणले लोक डोळे उघड करून पण झोपलेले असतात. मी कपाळ वात मारून घेतलं, म्हणतो डोळे उघड करून कसं झोपलेलं असतं? म्हणले अशांना आपण बघितलं का ना, आपली झोप लागायची नाही. एकदा सगळ्यांना झोपायचंय आणि एकदा सगळ्यांना शांत व्हायचं बरं का. आणि ती सगळी तयारी आपली पुढची सुरू आहे. आमचे अतुल कदमजी महात्मा इथं बसलेले आहे. अतिशय सुंदर संदेश त्यांनी माताजींच्या समागमामध्ये दिलेला होता. मनुष्य जन्माचा बघा. जागे व्हा, उठा, वेळ गेलेली नाही. अरे असे विचार असून असा संतांचा संघ प्राप्त करून आहे ना, अशी वाणी ऐकून झोप लागायला नाही पाहिजे, झोप उडायला पाहिजे. झोप लागायला नाही पाहिजे, झोप उडायला पाहिजे. कारण ज्यावेळेला आम्ही शांत होऊ ना, तेव्हा अख्खं गाव आलं ना हलवायला. अरे उठ उठ उठ, पाणी नरड्यात जायना तरी बघतात. केलं पाहिजे. महात्मा म्हणाले जाग व्हा, वेळ कमी आहे. पुढचं जीवनाचं गणित सगळं ठरलेलं आहे. हे शरीर थंड पडल्यानंतर आहे ना, हॉस्पिटल मधून येताना जो कापूस आमच्या नाकात घालतात ना, तो कापूस सुद्धा कुठल्या तरी शेतात वाढतोय थोडा थोडा. महात्मा सांगत होते, जी तिरडी बांधतात ना, ते बांबू सुद्धा कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणी ते छोटे छोटे असे होते ना, मोठे मोठे होत आहेत. तो कात्या तयार आहे. ते मडकं सुद्धा कुंभारानं ती माती जमा करून ठेवलेली आहे. ते मडकं आपल्या कामाला येणार आहे.
तो पांढरा कपडा त्याची सुद्धा तयारी झालेली आहे. ते उचलणारे खांदेकरी ते सुद्धा तयार आहेत, बोंबलणारे ते सुद्धा तयार आहेत, आणि दांडू घेऊन ठा करून देणारा तो सुद्धा घरातच आहे. प्रेमाने बोला. ती वेळ यायच्या अगोदर जागा आणि तो उद्देश जाणून घ्या. निरंकारी मिशन मनुष्य जन्माचा उद्देश सांगते, समजवते. या ठिकाणी बरेच काही ऑफिसर नवीन सज्जन या ठिकाणी आलेले आहेत. आमचे महादेव पूर्वी म्हणाले MSCB चे त्यांचे मित्र दोस्त या ठिकाणी आलेले. तुम्ही आजपर्यंत अध्यात्म ऐकलं असेल, प्रवचन ऐकलं असेल, पण डोक्यात प्रश्न निर्माण करून देणार हे मिशनची विचारधारा आहे. मायबापांनो, स्वतःच्या अंतःकरणामध्ये झाकून वाकून मजबूर करणारे मिशन आहे. झाकून बघण्यासाठी मजबूर करणारं मिशन आहे. विनंती आहे सगळ्यांना, ऐकण्यापुरतं जाऊ नका बाबा. जी इथं चर्चा केली, खरं काय खोटं काय जाणून घ्या, सत्य काय असत्य आहे जाणून घ्या, आणि पाप काय पुण्य काय जाणूनच घ्या. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल. असं समजू नका हे बोलणारे बोलतात, यांचं पाठांतर आहे, प्रवचन करा, हे कुणाला ऐकणार नाहीत. अरे बाबा, हे नुसतं प्रवचन नाही, हा अनुभव आहे, हे जीवनात घडलेलं आहे, हे परिवर्तन आहे, ही मानसिकता आहे, हा दृष्टिकोन आहे, ही विचारधारा आहे, जे अंतकरण, हे रोम रोम बोलतो तो. हे प्रवचन नाही बरं का, पाठांतर नाही, अजिबात नाही. वस्तुस्थिती आहे जीवनाची. 65% नागरिकांचा छळ होतो. कोण करतं छळ? तळहाताच्या फोडाप्रमाणे जी संतान आम्ही वाढवलेले ना, त्याच आपल्या संतांकडून मॅडम, त्याच आपल्या मुलाबाळांच्याकडून, वयोवृद्ध ज्या आई वडिलांना तुम्ही गुरुचं स्थान देताना, त्याच गुरूंची अवहेलना, त्याच गुरुची म्हणतात ना हेटाळणी स्वतःच्या मुलापासूनच होती. ही समाजाची वास्तविकता आहे, ही समाजाची वास्तविकता आहे. म्हणून सांगतायत, ज्याची भक्ती करताना त्या परमात्म्याला जाणलं पाहिजे, आणि त्या परमात्म्याला जाणल्याशिवाय वृत्ती पलटी नाही होणार. बुद्धीचा पालट धरा रे काही, हा नरजन्म पुन्हा नाही. जब तक इंसान की सोच नहीं बदलती. निरंकारी बाबा सदगुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज हमेशा कहते थे एक बात, विचार सुंदर, इंसान का जीवन विचारों से शुरू होता है. जब तक सोच नहीं बदलती, सोच सुंदर, विचार सुंदर, तो कर्म सुंदर. प्रेम से कहना, प्रेमाने बोला. मगाशी येताना मला कळलं, महात्मा म्हणाले सत्संगच्या नंतर प्रसादी आहे, तर जिथं बनवतात ना, मी तिथं गेलो होतो. सगळे आयटम काय काय आहेत ना, मी बघून आलोय. अतिशय स्वादिष्ट आयटम आहेत. मला असं वाटत होतं थोडं लेट गेलं तर चालेल, खाऊन घेऊया, कारण एवढी उपस्थिती आहे. परत राहिलं तर बरं, नाही तर बुवा जा उपाशी. तर ते म्हणले, महाराज तुम्ही काळजी करू नका, तुमची व्यवस्था झाली. पण महादेवजी तिथं ना एक सेपरेट विशेष आयटम बनवलेला आहे, विशेष. हा, जो ध्यान लावून ऐकल, जो अतिशय हुशारतेने ऐकल ना, त्यांची पंगत शेवटी बसणार आहे, आणि त्यांनाच तो आयटम मिळणार आहे, बाकीच्या कोणाला भेटणार. आणि मला आता इथून दिसतंय कोण कोण जागा आहे, कोण कोण जांबे देतंय, कोणाचं हलवडुलं चाललंय. मी बरोबर नोट करून त्यांना सांगणार, हे हे आहेत ना, यांना लवकर आटपा. प्रेमाने बोला. भावनिक विषयाला भावनिक घ्या. ही वास्तविकता समाजाची पुढे बघा. आणि मॅडम, आम्ही दावा करतो, ही मनस्थिती वृत्ती बदलायची असेल, हा वाद काय बाबाजी कहते थे, इंसान का जीवन सोच से शुरू होता है. विचार सुंदर तो ही कर्म सुंदर, और कर्म सुंदर तो ही परिणाम सुंदर. यहाँ बैठे तमाम भक्त भावी को दास कहना चाहता है, आपके जीवन में अगर परिणाम सुंदर चाहते हो, तो यहाँ कौन सा परमात्मा दिखा रहे हैं? कौन सी परमात्मा की यहाँ पर बात हो रही है? यहाँ किसी परमात्मा की फोटो तो नहीं है, तस्वीर तो किसी भगवान की है ही नहीं. फिर कौन सा परमात्मा दिखा दे? जिसकी वजह से आप सांस ले रहे, उस परमात्मा की बात हो रही है. जिसकी वजह से आप देख रहे हो, उस परमात्मा की बात हो रही है. जिसकी वजह से जुबान बोल रही है, उस परमात्मा की बात हो रही है. जिसकी वजह से हाथ हिल रहे, उस परमात्मा की बात हो रही है.
जिसकी वजह से मेरी धड़कन चालू है ना, उस परमात्मा को देखने की बात हो रही है। आओ देख कर जाओ। रोकडा सौदा आहे। आमच्या महात्माने गायलं, पाहून घे रोकडे। जगाच्या पाठीवर एकमेव अशी विचारधारा आहे। भक्तीची चर्चा आहे, परमात्माची चर्चा आहे, साधू संतांच्या विचारधारेची चर्चा आहे। फक्त चर्चा नाही, अरे ज्याची चर्चा होते त्याला बघूनच जा। रोकडं म्हणणार केवळ मिशन आहे। बाकी ठिकाणी फक्त चर्चा ऐकायला मिळेल। हो, उपाय केवळ माझ्या सद्गुरू माऊलीकडे आहे। एखाद्याला मारायचं लक्षात आलं, मॅडमजी घाबरू नका, मारणं नाही कुणाला। आणि त्या माणसानं कृती केली मारायची आणि मारलं। आता ही मारायची कल्पना सगळ्यात अगोदर कुठं आली? हा बोला ना, म्हणजे कसं होईल? तर कसं आहे, श्रोता आणि वक्ता इथलं अंतर जसं कमी होईल ना, तितकी मजा येणार माधवजी। प्रेमाने बोला। मारने की कल्पना सबसे पहले कहां पर आई? दिमाग में आई ना। और फिर यहां से जो आदेश आ गया हाथ को, ए भाई डावा हात तू असं पकड, तू अशी ऍक्शन कर, हातानं केलं, हे लाव, ताकद लावली, दिला त्यानं त्या। मारने की सोच कहां पर आ गई? मन में आई ना। अगर मन में वो सुंदरता थी, अरे सोच मत यार, क्यों मार रहा है? अगर ऐसा तू कर्म करेगा, जैसा कर्म करेगा वैसा ही फल भोगेगा। परमात्मा तुझे देख रहे है, सोच। अरे ये हाथ मारने के लिए नहीं, किसी को तकलीफ देने के लिए नहीं है, ये नमस्कार करने के लिए है, आदर करने के लिए है, सम्मान करने के लिए। अगर ऐसी सोच बनती है मन में, मारने का काम होगा? ब्रह्म ज्ञान से ये सोच बदलती है। यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतायत, ते ब्रह्मज्ञान प्राप्त करा मिशन, ते ब्रह्मज्ञान सगळ्यांना देते। यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्त करा। प्रगत महाराष्ट्र म्हणतो आम्ही, प्रगतशील महाराष्ट्र, केवढी मोठी प्रगती झाली महाराष्ट्राची। पण मी या व्यासपीठावर माताजींच्या कृपेने हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राला प्रगत तेव्हाच म्हणतील ज्या दिवशी या महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम बंद होतील, तेव्हा समजायचं महाराष्ट्र माझं सुखी आहे, महाराष्ट्र प्रगतशील आहे। नाही तर कोणी वार्ताच करायची नाही त्या महाराष्ट्राची। ज्या समाजाला आई वडील पोचता येत नाहीत, 4-4 मुलं ज्या आई वडिलांनी मोठी करावी, त्या आई वडिलांची अवहेलना, त्या आई वडिलांच्या प्रती कृतज्ञता भाव नाही, त्या समाजाला काय नाव द्यावं? ही विचारधारा आहे। ब्रह्मज्ञान घ्या कशासाठी? अरे विचार नाहीत बदलत ब्रह्मज्ञानाशिवाय। सोच में सुंदरता नहीं आती जब तक अंतकरण में वो करुणा का भाव नहीं आता है, कोई सुंदर नहीं दिखेगा। 65% नागरिकांचा छळ होतोय स्वतःच्या आपत्तीकडून, स्वतःच्या अपत्याकडून। ही वास्तविकता आहे समाजाची। स्त्री भ्रूण हत्याविषयी बोललं जातं, प्रेमाने बोला। कायदा आलाय, कायद्यानं बंदी आहे, थांबलंय का? विकृती कुठे आहे? कायद्यात नाही। कायदे सुंदर आहेत, अंमलबजावणी पण सुंदर आहे। अरे 1000 कायदे काढून जोपर्यंत मनातली विकृती थांबत नाही, घटना थांबतील का? कायद्यानं बंदी आहे स्त्री भ्रूण हत्येला। आकडेवारी जरा बघा, अभ्यास जरा करा, अजूनही ते थांबलेलं नाही का? मनामध्ये विकृती आहे। एक स्त्री जर दुःखी असेल या समाजामध्ये आता, तर ताई एका स्त्रीपासूनच एक स्त्री दुःखी आहे, दुसऱ्या पुरुषापासून ती दुःखी नाहीये। ते पहिलं होतं नवरा दारू प्यायचा आणि मारायचा, नवरा दारूडच भेटलाय, असंच भेटलाय, तसंच भेटलाय। आता नवऱ्याचा त्रास नाही, बिचाऱ्यांना तिकडूनच त्रास आहे। आता उलट झाले सगळं, ते उलट झाले आता ते। आता कोणी म्हणणार नाही, अरे एक स्त्री जर दुःखी असेल, एका दुसऱ्या स्त्रीपासूनच दुःखी आहे, एवढं दुर्भाग्य। एक स्त्रीचं मन एका स्त्रीच्या मनाला जाणून घेत नाही, प्राण्यांना काय जाणून घेणार, जनावरांना काय जाणून घेणार, वृक्षवल्लीला काय जाणून घेणार? तुकारामांचं नाव घेतोय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अभंग गातोय। अरे तुकारामांना मानणं वेगळं आणि त्यांना समजणं वेगळं रे, त्यांना समजणं वेगळं। ज्ञानोबांना मानणं वेगळं आणि त्यांना समजून घेणं वेगळं। हे विश्वाची माझे घर ही त्यांची संकल्पना। माझ्या घरात 4 मुंडकी मला माझी वाचत नाहीत। कुठल्या अधिकाराने ज्ञानेश्वरांचं नाव घ्यायचं? कुठल्या अधिकाराने तुकारामांचं नाव घ्यायचं?
घेऊ शकतो का आम्ही? ब्रह्मज्ञान घ्या, ब्रह्मज्ञान घ्या. ज्या स्त्रीच्या पोटी साधू संतांनी जन्म घेतला, ऋषी पीर पैगंबरांनी जन्म घेतला, मानवतेच्या भल्यासाठी ज्यांनी ज्यांनी अवतार ज्या स्त्रीच्या पोटी घेतला, त्या स्त्रीलाच गर्भामध्येच छोटीशी लहान बाळ मुलगी ही तेव्हा समजतं, तिथंच तिचा गळा घोटला जातो. आणि केवढं मोठं दुर्भाग्य आहे हे, माणुसकीचं लक्षण आहे. एखाद्या प्राण्याचं गणित घ्या. प्राणी जेव्हा म्हणतात ना प्रेग्नेंट असतो, प्राण्यांच्या पोटात जेव्हा तो गर्भ वाटत असतो, प्राण्यानं कुठल्या कधी विचार केलाय का हे नर आहे का मादी आहे, आणि मारून टाकलंय, शिंगानं घुसरलंय, पोटात काहीतरी घातलं मारून? कुठल्या प्राण्यात ऐकायला मिळालंय का? आणि शुद्धी बुद्धीचा मी माणूस, परमेश्वराने मला विशेष बनवलंय, चांगली बुद्धी दिली, सोच समजण्याची ताकद मला दिलेली आहे. माझे विचार काय? ज्या स्त्रीच्या पोटातून हे सगळं विश्व निर्माण आहे, प्रकृती आहे, त्या स्त्रीला मुलगी आहे हे समजल्यानंतर तिचा त्या पोटामध्येच गळा घोटला जातो. कुठल्या अर्थानं महाराष्ट्र श्रेष्ठ आहे? विकृती कुठे आहे? मनात. कशाची कमी आहे? मगाशी म्हटलं मी, पैशाची कमी आहे, भौतिक वस्तूची कमी आहे, कशाची कमी आहे? मग काय नाही, अध्यात्म मी करतोय, इकडे जातो तिकडे जातो, याला जातो त्याला जातो, याचं करतो त्याचं करतो. अरे परिणाम कुठे आहे? सुंदर विचार कुठे आहेत? कसं सिद्ध होणार मी आध्यात्मिक आहे? कसं सिद्ध होणार मी संत आहे? नाही होऊ शकत. असे विचार, ही शिकवण होती का साधू संतांची, ज्याचं मी नाव घेतो? खरं तर त्यांचं नाव घेतल्याखेरीज, किती उच्च नाव आहे बघा, त्यांचं नाव घेतल्याखेरीज पांडुरंगाच्या भक्तीला सुरुवातच होत नाही. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव झोपले. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. अगोदर नाव कुणाचं आहे? पुंडलिक वरदे. पुंडलिक भक्ताला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि हे झाल्यानंतर मग पांडुरंग आहे, मग पांडुरंग आहे ना. अरे त्यांचं नाव घेतलं गेलीच त्याच्या भक्तीला प्रारंभ होत नाही. त्या साधू संतांचं हे म्हणणं आहे, जिसकी भक्ति जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है. कहे हरदेव पहिले प्रभू की, पहिले प्रभू की, पहिले प्रभू की. आधी देवाशी ओळखा, आधी देवाशी पहले प्रभु की, आधी देवाशी पहले प्रभु की पहचान जरूरी है. जब तक उसकी पहचान नहीं होती है ना, तब तक कोई भी ऐसे भ्रम में ना रहे मैं अच्छा जीवन जी सकता हूँ, मेरे लड़के मेरे बच्चे आगे जाके कुछ बन सकते, किसी ने भी सोचना नाही. आमचे एक महात्मा सांगत होते, एक वडील आले दुःखी चेहरा घेऊन एका महात्मांच्याकडे म्हणायला लागले, महाराज माझं वाटूळ झालं, मी जेवढं कमवलं तेवढं वाया गेलं, काही नाही माझ्या जिंदगीत आता राहिलं. म्हणले झालं काय? अहो म्हणले माझा मुलगा दारू प्यायला लागला. अरे किती वर्षाचा आहे? अहो म्हणले आता तर 13-14 वर्षाचा झालाय आणि दारू प्यायला लागला. मला लई टेन्शन आलं, एकुलता एक, मी काय काय त्यासाठी करतोय, दिवसा रात्रीचा दिवस करतोय, कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय, सगळं काय आहे त्याच्यासाठी कमवून ठेवलंय, पण अशा वळणाला लागलाय, मला रात्रभर झोप लागली नाही, मला टेन्शन आलं, महाराज आशीर्वाद द्या. 13 वर्षाचा मुलगा दारू प्यायला लागला. मी म्हणलं तुम्हाला कसं माहिती पडलं ते दारू प्यायला लागला? ते तुम्हाला कधी कळलं ते दारू प्यायला लागलं? म्हणले कालच. कसं काय माहिती पडलं? मी म्हणले ज्या दुकानात आज जात होतो त्याच दुकानातलं तो डुलत डुलत बाहेर येत होता, तेव्हा मला माहिती पडलं माझा मुलगा दारू प्यायला लागला. पुत्र भावा ऐसा गुंडा, पुत्र भावा ऐसा गुंडा ऐसा, और ये ऐसे बन रहे हैं तो उसमें मिस्टेक किसकी है? सबसे पहले किसकी मिस्टेक है? ये सोच सत्संग जी, सोच का फरक है, सोच का फरक है. भारतामध्ये एक आकडेवारी आहे, सगळी काही सुख साधनं माणसाकडे आहेत. दर वर्षाला 30 करोडची स्ट्रेस फ्रीची औषधं विकली जातात. मेडिकल सायन्स हा रिपोर्ट आहे, आरोग्य संस्थेचा हा रिपोर्ट आहे.
30 करोडची औषधं, टेन्शन फ्रीची औषधं 30 करोडची विकली जात आहेत. प्रगतशील महाराष्ट्र, शुद्धिबुद्धीचा माणूस, सर्वश्रेष्ठ माणूस. आणि त्या संस्थेचं असं म्हणणं आहे, अशा गोळ्यांची जर विक्री वाढली तर कालांतराने समस्त मानवजात वेडी विक्षिप्त झालेली नजर येईल. बघतो ना आम्ही रस्त्याने जाताना, उगीच आपसापसातच बोलत असतात, असेच हात हलवत असतात, असं असं काही काही करत असतात. आता तर ज्याच्याकडे हेडफोन आहे तो सगळा विक्षिप्तच आहे. तो काका म्हणा, मामा म्हणा, दादा म्हणा, अजिबात काही कळत नाही. एवढं टेन्शन आहे. किस बात की कमी आहे मॅडम? जोपर्यंत विचार सुंदर नाही तोपर्यंत कुठलाच मनुष्य, कुठलाच तरुण आई वडिलाला गुरु नाही मानू शकत. मनामध्ये ती सिद्ध भावना, जोपर्यंत सेवेची परोपकाराची भावना येत नाही ना तोपर्यंत आई वडिलाची सेवा नाही कोण करू शकत. आणि ती सुंदर विचार, वो सुंदर सोच सिर्फ और सिर्फ ब्रह्म ज्ञान से ही आ सकती है, और कोई उपाय नहीं है सत्संग जी. ढूंढ के देखो, करके देखो, खुला आह्वान है. इतनी उम्र तो चली गई, अनुभव आया क्या ऐसा? नहीं आएगा सत्संग जी. इसलिए कह रहे हैं परमात्मा को जानो, अरे जानने के बाद उसका नाम. जिस परमात्मा का भजन करते हैं जब तक वो हाजिर नाजिर मेरे सामने नहीं है, भक्त के सामने भगवान नहीं है, तो भक्ती काय की? आता हे लग्न आम्ही बघितलं, किती वेळा मी ऐकलंय. त्यांच्या अगोदर भेटगाठ झाली असेल, फोटो बघणं झालं असेल, आणि मग ती पुढची प्रक्रिया झाली असेल, ठरला असेल, साखरपुडा झाले असेल, सुपारी फुटली असेल, प्रत्यक्षात गळ्यात वरमाला घालायचं ते क्रिया झाली असेल, मंगळसूत्र घालायची क्रिया झाली असेल, आणि म्हणून आता वाजत गाजत समाजाला सांगतायत आमचा संसार सुरू झाला. आता त्या दोघांपैकी एक जर गैरहजर असता आणि एकाच्या जागी एकाचा फोटो असता, वरात निघाली असती कशी? पगमरी जी तुमची निघाली असती का? आवाज येत होता ना, झालं आमचं. मला नाही बोलवलं बघा तुमच्या, प्रेमाने बोला, लक्षात आहे आमच्या. दोन जीवांचं मिलन प्रत्यक्षात होत नाही, प्रत्यक्षात मंगळसूत्र घालण्याची प्रक्रिया होत नाही, आणि वैवाहिक जीवनाला सुरुवात होत नाही. ज्याची भक्ती करतोय तो परमात्मा नको? सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात पाहिजेत. परमात्मा फोटोतच घेऊ, फोटोमध्येच का? फोटोमध्येच का परमात्मा? सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष पाहिजेत. आणि देवानं बनवलेलं जग अख्खं मला दिसावं आणि देव ना दिसावं, असं कसं शक्य आहे? माझा रस्ता चुकला, माझी रीत चुकली, ते रीत दाखवायला हे मिशन आवाज येते. आओ पहले उसको जानो और जानने के बाद ही उसकी भक्ति को प्रारंभ हो सकता है. जान के तू नाम सिमर, नाम बिना दुख पाएगा. प्रेम से कहना. हे अशाच वेळेला पळतं तसं, जसं जामर लावल्या मोबाईल जाम होतात ना, तसं हे रंगात आलं हे पळतं पुढं. असू दे तिकडं, प्रेमाने बोला. जान के तू नाम सिमर, नाम बिना दुख पाएगा. तेरी उमरिया ढलती जाए, कब भला गुन गाएगा. अरे जान के तू नाम सिमर, नाम बिना दुख पाएगा. जरूरत क्या है लेकिन? सोचो, आज जितने भी नौजवान बाहर के तमाम भक्त भाविक सुन रहे हैं, इस प्रश्न को लेकर जाइए. अगर इसका सवाल का जवाब अगर चाहते हो ना, आओ, ये दर खुला है आपके लिए, ये दर खुला है. किसी भी संत महात्मा को आके सवाल पूछे, उस सवाल का जवाब आपको मिलेगा ना, आपके जीवन में वो खुशहाली आ जाएगी जिस खुशी की ये बात कर रहे हैं 2-3 घंटे से पिछले. और ये सिर्फ कलवा वाले नहीं है, नए सज्जन सुन लो, ये अपने अपने जेब की माया खर्चा करके, पैसा खर्चा करके, काम पर झूठ मूठ बोल के, डांडिया मारकर, खिंचाताव करके मुंबई के कोने कोने से लोग यहाँ पर आए. क्यों आए? आपको समझाने आए. अरे रहबर आया है, ऐसा सदगुरु आया है, इसके पास वो दवा है जिससे सोच सुंदर बनती है, जिससे सोच सुंदर बनती है. आओ लेकर जाओ. क्या कभी सोचा है जग में क्यों आया है, यह क्या काम तेरा, क्यों जन्म पाया है, क्यों जन्म पाया है. इसलिए आया था. कहां से आया तू,
खालच्या भाडुत्र्याला विचारलं कुठून आला, तर तो म्हणतो मी आलो कलिगावरून. कहा पर जाना है, कहा इंसान तेरा असल ठिकाना है. कौन सा ठिकाना है? यहाँ पर आगे मैं आ गया. कितने महात्मा ने पूछा महाराज कहाँ रहते हैं? लालबाग रहता हूँ. अभी उन्होंने अगर पूछा ये प्रोग्राम खत्म होने के बाद आपको जब यहाँ से भेजा जाएगा जाओ दे लोग, कहाँ जाओगे? सीधा कहूंगा ना मैं लालबाग जाऊंगा. क्यों? मुझे पता है मेरा घर मुझे पता है. अरे ये शरीर छूटने के बाद कहाँ जाओगे, इसका जवाब यहाँ पर मिलता है. कौन हूं मैं शरीर हूं, मैं हाथ हूं, मैं सर हूं, मैं पैर हूं. ये मेरा पैर है, मैं पैर नहीं है. ये मेरा हाथ है, मैं हाथ नहीं हूं. ये मेरा सर है, मैं अलग हूं, ये सर अलग है. ये मेरी आंखें हैं, आंखें अलग है, मैं अलग हूं. ये मेरा शरीर है, अरे शरीर अलग, मैं अलग हूं. शरीर वेगळा आणि मी वेगळा. त्या मीची ओळख, उस मैं की पहचान यहां पर होती है. जान लो कहां से आया तू, कहां पर जाना है, कहा इंसान तेरा असल ठिकाना है, असल ठिकाना है. फिर नहीं पाएगा छोला ये इंसानी, कोई सोचना भी मत. ये जन्म जो मिला है ना, कुछ पुण्य कर्म करने से, कुछ दान धर्म करने से फिर परमात्मा और एक बार मनुष्य की योनी में डालेगा. अभी ते शास्त्राचं प्रमाण द्यायला एवढा आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण जेवायचं आहे. जेवायचं म्हटलं की सगळे सावरून बसले. किती खाल्लं, किती वर्ष खाल्लं. आम्हीच असं आहे की आमचंच पोट भरत नाही. आमच्याशिवाय कुठलाच प्राण्यानं तक्रार नाही केली की माझं पोट भरलं नाही म्हणून. कोणानेच तक्रार केली नाही. प्रेमाने बोला. फिर नहीं पाएगा छोला ये इंसानी, बंदे अब छोड़ दे तू अपनी ये नादानी. परमात्मा के जानने के अलावा जो कुछ भी मैं करता हूँ, ये सिर्फ मेरी नादानी है, सिर्फ मेरी नादानी है. अरे इंसान संभल, अब तो नादान संभल. ये सत्संग कल होगा, अगले साल भी होगा, परसों भी होगा. हमारे कलवा में निरंकारी भवन है, वहां पर हर रोज सत्संग होता है. ये संत आएंगे, यहाँ पर ऐसा प्रोग्राम और बड़ा हो जाएगा. हमारे वाघ महाराज जी का पूरा गीत हो जाएगा, आधा पूरा हो जाएगा. लेकिन वो सब देखने के लिए मैं रहूंगा, इस बात की कोई गारंटी नहीं है. छोड़ दे नादानी, सोच मैं कौन हूं, कहां से आया हूं. जिस ज्योति का अंश तू मानो, उसको पहले जान. जिसने दिया है सब कुछ तुझको. किसने दी बच्चे, किसने दी पत्नी, किसने दिए माँ बाप, अरे किसने दिए ताकत. जिसने दिया है सब कुछ तुझको, उसकी पहली कर पहचान. अरे इंसान संभल, अब तो नादान संभल. जो तेरा मालिक है, कौन है मेरा मालिक, उस मालिक की पहचान यहां करवाई जाती है. ज्या देवापासून सगळं विश्व निर्माण झालं, ज्या देवापासून सगळे देवी देवतांचे अवतार झाले, त्या देवाची, त्या ब्रह्माची, त्या परमतत्वाची, त्या तत्वस्वरूपाची अख्खी ज्ञानेश्वरी केवळ तत्वस्वरूपावर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये त्या तत्वस्वरूपाचं जे वर्णन आहे, ते तत्वस्वरूप निरंकारी मिशन मध्ये सद्गुरूच्या एका दर्शनानं साधण्याची प्राप्त होतं. प्राप्त करूनच आज ते ब्रह्म पाहूनच आज. फिर नहीं पाए, अरे इंसान संभल, अब तो नादान संभल. जो तेरा मालिक है उसे पहचान संभल. वक्त पुकारे जाग जा प्यारे, वरना फिर पछताएगा. जान के तू नाम सिमर, नाम बिना दुख पाएगा. किसके लिए जी रहा हूं? बच्चे के लिए जी रहा हूं, बीवी के लिए जी रहा हूं, मैं पीढ़ी के लिए जी रहा हूं. जब भी लाश होगी ना, हमने देखा है कितने जन को हम श्मशान तक पहुंचा के आए, बात समझ में नहीं आएगी. जब तू लाश होगा कौन तेरा रहेगा, तेरा अपना ही तुझे दफनाओ कहेगा. भाई तेरा कहेगा, कहते ना भाई की दम है, मेरा भाव, मेरा भाव, मेरा भाई नगर सेवक है, मेरा भाव एमएलए है, मेरा भाव खासदार है, मिनिस्टर है.
मैं किसी को डरता नहीं हूं. माझ्याकडे एवढी हिंमत आहे, माझा भाव एवढा मोठा आहे, माझ्याकडे एवढी हिंमत आहे, लात मारेन तिथं पाणी काढीन. अरे भल्या माणसा, अहंकारी माणसा, लात मारता मारता लकवा मारला तर करशील काय? भाई तेरा कहेगा वही बाय, निकालो बाहेर इसे. भावच आदेश देतो, चला आता आपल्यामुळे गावाला ताटकळलं ना, काढा बाबा लवकर बाहेर. निकालो बाहर इसे, बीबी डर के कहेगी ना रखो अंदर इसे. मरने के बाद वो छोड़ती नहीं उसको, वो प्रेत को. अगर ऐसा दृश्य है तो डिसीजन ले ले, चलो भाई 1-2 घंटे के लिए उनको बंद रूम में जरा रखो, रोने दो. कौन कौन रुकेगा? काय विचित्र सांगायला लागलं मला. प्रेमाने बोला, बीबी डर के कहेगी ना रखो अंदर इसे. सगा बेटा ही तेरा तुझको जलाएगा. घेतलं दांडू, ठो संपला कार्यक्रम. सगा बेटा ही तेरा तुझको जलाएगा. आमच्याकडे असंच आहे महादेवजी, तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे ना, ऐसा ही है ना. सगा बेटा ही तेरा तुझको जलाएगा, तेरी जहागीर पे फिर हक जतलाएगा. सिर्फ शमशान तलक. तरुणांनी ऐका, मित्रत्वाचं फॅड इतकं काय डोक्यात गेलेलं आहे? माझा भाव आहे भावा. अरे भावा, तुला कुठल्या नेऊ गावा? ये भावा ते भाव कुठपर्यंत असतात? संगी सिर्फ शमशान तलक, संगी साथी चलेंगे, मिला के खाक में तुझे सारे चलते बनेंगे. और सिर्फ खाक में नहीं मिलाते, हमारे महादेव जी कहते फक्त ते तिकडे आपल्याला टाकून येत नाही, घरी येतात, चांगलं चुंगलं खाऊन जातात, असं हात पुसून जातात. मिला के खाक में तुझे सारे चलते बनेंगे. अगर ऐसी अवस्था है, ऐसी हालात है, ये सत्य है, तो फिर किसकी तू आस करे, किसका एतबार करे, किसको तू अपना कहे, किसे तू प्यार करे. आया अकेला जाना अकेला, आया अकेला जाना अकेला, साथ ना कोई जाएगा. अरे भाई, जान के तू नाम सिमरना बिना दुख पाएगा. उस प्रभु परमात्मा को जान जो मेरा है, जिसका मैं अंश हूं, जिससे मेरी उपज है, जो मेरा स्रोत है, उसको जान लो. प्रभु परमात्मा एक है, उनके नाम अलग है. सत्संग की देव एक आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, अंगसंग व्यापून भरलेला आहे. 6 शास्त्र 18 पुराण मध्ये ज्या देवाचं वर्णन आहे, त्या देवाला जाणू शकतो हो, पाहू शकतो हो. आणि त्या देवाला मगापासून प्रश्न असले, कोणत्या देवाची वार्ता करतात? मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. ज्याच्यामुळे हे बघणं आहे, ज्याच्यामुळे ऐकणं आहे, ज्याच्यामुळे ओरडणं आहे, ज्याच्यामुळे हातपाय हलतायत, ज्याच्यामुळे हृदयाची धडकन आहे ना, त्या देवाची वार्ता इथे आहे. त्या देवाला जाना म्हणतायत. वैसे तो मुर्दे के भी हाथ पैर होते, मुर्दे के भी हाथ पैर होते, उस मुर्दे की भी आंखें होती है, देखती क्यों नहीं? मुर्दे के भी कान होते हैं, सुनते क्यों नहीं? अरे मुर्दे के भी हाथ होते हैं, हिलते क्यों नहीं? मुर्दे के भी पैर होते हैं, चलते क्यों नहीं? अरे मुर्दे को भी धड़कन होती है, धड़कती क्यों नहीं? जिसकी वजह से धड़कना है, जिसकी वजह से मेरा मूल है, उस प्रभु की पहचान की यहाँ पर बात हो रही है. और सत्संग जी, समय ने अपने मुकाम ले लिया है. दास और आगे नहीं जाना चाहता. सगळ्यांच्या पायी माझे दंडवत. आता जे सगळे सावरले बरं का. झालं बाबा एकदाच. ही जागृती आणायचा मजबुरीने विषय येतो बरं का. लोक हसत नाहीत महाराज, आणि हसवतो यासाठी, अहो जीवनाचं हसं झालंय सगळं. जीवनाचं हसं होऊ नये. लाजीरवाण्या घरात बघून 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 महाराज फायदा नाही. गोजीरवाण्या घरात सगळं लाजीरवाणच असतं, गोजीरवाणं काही नसतं. आणि माणूस हसतोय कधी, खुश कधी होतोय. परवा पत्नीची नोट बाजारात पडली, प्रेमाने बोला. 100ची नोट बाजारात पडली, दिवसभर टेन्शन मध्ये. 100ची नोट पडली, 100ची नोट पडली. कुणाचं तोंड बघितलं तर कुणाच ठाऊक. कपडे धुताना इकडं 105 घावलं होतं, इकडं 10 घावलं होतं, इकडं 50 घावलं होतं. आणि आजच 100 झाले होते, काहीतरी घेईन म्हणून गेले बाजारात आणि 100ची नोट पडली.
आता पडली तर पडली, वरून भावना काय होती मध्ये, ज्याला भेटली असेल ना त्याचं चांगलं नाही होणार, जिसको मिली होगी उसको पचेगीच नाही. घरी आले, शेजा बाजारेला माता भगिनी बाजूच्या, काय सांगू बाई, जेवला का, कसलं जेवण, जेवण नाही त्या दिवशी. संध्याकाळपर्यंत चर्चा, 100ची नोट पडली, 100ची नोट पडली. 100 की नोट गिरने के बाद इतना मानुष परेशान होता है, अरे जिंदगी ऐसी चली गई, कौन सांस दे रहा है. कोरोना में इतने लोग चले गए, अभी भी मैं जिंदा हूँ, ये रोज चमत्कार मेरे जीवन में हो रहा है. अरे जो चमत्कार कर रहा है उसको जानने क्यों नहीं, उसके बारे में सवाल क्यों नहीं आता है. अरे उस कोविड में मेरा भी नंबर लगाने को इसको क्या मुश्किल थी, मैं भी जाता था. अड़ोस पड़ोस वाले कितने लोग चले गए, कितने लोग चले गए, रिश्तेदार चले गए, कितने लोक चले गए, किती मोठी जीवितहानी झाली. अरे त्याच्यामध्ये माझा नंबर याला लावायला अवघड काय होतं, अजून देखील मी जिवंत आहे. अरे ज्यानं जिवंत ठेवले त्याला जाणण्याची बुद्धी मला काय येऊ नये. एवढे संत ओरडून जातात, सांगतायत का माझ्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण होऊ नये. या निरंकारी मिशनचे व्यासपीठ आवर्जून सांगते, अरे त्या संतांच्या प्रत्येक पुराव्यानुसार तो परमात्मा इथं तुम्हाला दाखवलं जाईल. ते ब्रह्मज्ञान घ्या आणि आपल्या जीवनाचं सोनं करा. माय बापानो, दिवसभर टेन्शन, 100ची नोट पडली, 100ची नोट पडली. संध्याकाळी एक तिसरी माता भगिनी आली, म्हणाली काय झालं, तब्येत तर बरी आहे ना, दिवसभर तुम्ही टेन्शन मध्ये आहेत. काय सांगू म्हणले, विचारू नका, कुणाचं तोंड बघितलं होतं, 100ची नोट पडली. अरे 100ची नोट पडली म्हणून एवढं तुम्ही टेन्शन मध्ये वे. अहो म्हणते मग काय, कसं तरी भेटलं होतं आणि पडलं कुणाचं, ज्याला घावलं असेल त्याचं काय बरं नाही होणार, त्याचं चांगलं नाही होणार. अहो म्हणले टेन्शन सोडा. कसं टेन्शन सोडा, विसरताच येत नाही, 100ची नोट पडली. अहो म्हणली तुमची तर 100ची पडली कालच्या बाजारात, गेल्या बाजारात माझी 500ची पडली. आता यांची 500ची ऐकून ज्यांची 100ची पडल्या त्यांना इतकं बरं वाटतं, लगेच मनाचा भाव होता, मरू द्या म्हणले, आपली तर 100ची पडली, ही तर 500ची पडली, बरं झालं म्हणली. पटकन चपाती घेतली, जीव लागली. मॅडम हे विचार आहेत माणसाचे. माणूस दुःखी त्यासाठी नाहीये की माझ्या जीवनात काहीतरी कमी आहे, माझ्या जीवनात काहीतरी अडचण आहे म्हणून माणूस दुःखी नाहीये. जसं एका पेशंटला विचारलं होतं, प्रेमाने बोला, हालायचं, पोटात दुखतंय म्हणून डॉक्टरकडे गेला. आता कधीपासून दुखतंय डॉक्टरने विचारलं. अहो ते म्हणलं दुखतंय, गोळ्या द्या. कधीपासून दुखतंय म्हणलं, नीट आठवत नाही. त्याचा जोडीदार म्हणला मी सांगतो. डॉक्टर म्हणले त्याच्या पोटात दुखतंय, तुम्हाला कसं माहित. म्हणले मला माहिती आहे ना कधीपासून दुखतंय. परवा त्याच्या बाजूला त्याच्या दुसऱ्या फ्लॅटचं त्या शेजाऱ्याचं उद्घाटन झालं, तेव्हापासून त्याच्या पोटात दुखतंय. अरे दूसरों का दुख देखकर इंसान खुश हो रहा है. सदगुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज हमेशा कहते थे, अरे दूसरे के घर को आग लगाकर आप अपने घर में रोशनी नहीं ला सकते, नहीं ला सकते. बस ये सोच बदलने की जरूरत है, विचारधारा बदलने की जरूरत है. मन की जब तक सोच सुंदर नहीं बनती, अंतःकरणात ती शुद्धता येत नाही, मनातले विचार जोपर्यंत बदलत नाही, कुठलाही माणूस सुखाचं जीवन नाही जगू शकत. नगरसेवकांच्या साक्षीने मी सांगतोय, त्यांनी जे विचार मांडले त्या विचाराची पूर्तता व्हायचं असेल तर मॅडम मनामध्ये तो बदल येणं गरजेचं आहे. आणि तो बदल ब्रह्मज्ञानाने येतो, तो बदल देवाला ओळखण्याने येतो, तो बदल फक्त देवाच्या भक्तीने, ज्याची भक्ती करतो त्या देवाला जाणण्यानंच तो बदल येतो. दुसरा काही उपाय टाळ्या वाजवणं त्यांना जेवायला आहे, बाकीच्यानं आपला उपास धरावा. प्रेमाने बोला, सगळ्यांना पुढे विनंती. थोडं असं वाटलं हे सगळे चेहरे बघून, हे सूर्यापेक्षा कमी नाहीत बरं का. मावळतीला जाणाऱ्या सूर्याला प्रश्न विचारला, मी गेल्यानंतर जगाला प्रकाश कोण देणार. सूर्यचंद्र तारे खाली म्हणतात नदी, बाकीचे ग्रह तारे खाली माना घालून उभे होते. त्यावेळेला एक छोटीशी पंथी पुढे आली तुमच्यासारखी आणि म्हणली, सूर्या देवा, सूर्य देवा, कुणी जगाला प्रकाश नाही दिला तरी चालेल, मी मात्र माझ्या परीनं या जगाला प्रकाश देण्याचं काम करीन. आणि ती पंथी पुढे आली होती आणि भल्या मोठ्या अंधाराला भगदाड पाडायचं काम केलं होतं. हे सुद्धा हे पंथीचं रूप घेऊन आलेले समस्त हे निरंकारी मिशनचे महात्मा. त्या पंथीसारखं समाजातल्या अज्ञान अंधकाराला भगदाड पाडायचं काम करतात हे निरंकारी मिशनचे महात्मा.
या मनात अंधकार मिटवा, मनात अशुद्धता मिटवा. सासू सुनेचा भाव, आई वडिलाचं जर करायचं असेल, आई मुलीचं करायचं असेल, ब्रह्मज्ञान घ्या. भावाभावाचं भांडण मिटवायचं असेल, त्यांच्यामध्ये जीवाभावाचं नातं निर्माण करायचं असेल तर ब्रह्मज्ञान घ्या. शेजा बाजाऱ्यामधले जे विशेष दुर्गुणाचे भाव केलेले आहेत ते जर मिटायचं असेल, द्वेष मिटवायचा असेल तर हे ब्रह्मज्ञान घ्या आणि आपल्या जीवनाचं सोनं करा. पुन्हा एकदा बोलण्याच्या वेळी एखादा शब्द जरूर इकडे तिकडे गेला असेल, वेळ थोडा जास्त गेलाय. मला नाही वाटत आमचे कांतीलालजी परत मला बोलवतील, पण आमचे अनिल चव्हाण जेवढा म्हणले तुम्हाला इथं नाही बोलवलं तर आम्ही तिकडे बोलवणार आहे. दुसरीकडे नंबर आहे आपला. तर पुन्हा एकदा प्रार्थना करतो मॅडम